नमस्कार, मी प्राध्यापक भरत जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन। आज कुणबी समाज उन्नती संघ व त्याचप्रमाणे सर्व कुणबी संघटना आझाद मैदानामध्ये कुणबी समाजाचं जे आरक्षण आहे, ओबीसी घटकांचं आरक्षण आहे, त्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे। या एल्गार मोर्चाला मी जाहीर पाठिंबा देत आहे, कारण मी आरक्षण बचाव कृती समितीचा पण कार्याध्यक्ष आहे। माझं एकच म्हणणं आहे की जे काही आरक्षण आहे हे संविधानाने सर्व समाजासाठी दिलेलं आहे आणि आरक्षण देत असताना सामाजिक जे काही त्याचा स्तर आहे, आर्थिक स्तर, सामाजिक स्तर आणि मागासलेलेपणा, या गोष्टीला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे समाजाला एक संघ येण्यासाठी, विकसित होण्यासाठी हे आरक्षण केलेलं आहे, परंतु काही जे काही धनधागट्य जे काही समाज आहे ते कुठेतरी मनुवादी वृत्तीने या समाजाला डावलण्यासाठी, यांचं आरक्षण घेण्यासाठी आणि समाजामध्ये आणि देशामध्ये दुफळी माजवण्यासाठी, मनुवाद निर्माण करण्यासाठी जे काही षडयंत्र या देशात चाललेलं आहे, या चाललेल्या समाजामध्ये जे काही जनजागृती करण्यासाठी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा अध्यक्ष व त्याचप्रमाणे आरक्षण बचाव कृती समितीचा कार्याध्यक्ष म्हणून मी या समाजाला पूर्ण पाठिंबा देतो आणि जे काही संविधान कायद्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे काही आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षणामध्ये हे जे काही ताट वाढलेलं आहे, या ताटात ते ऑलरेडी त्यांचा विकास झालेला नाही आहे, त्यांच्या नोकऱ्या आणून त्यांना मिळालेला नाही आहे, त्यांच्यामध्ये असलेलं जे काही शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं नाही आहे आणि हे सर्व मोठ्या प्रमाणावरती अजूनही ते अशिक्षित आहे, अजूनही तो समाज डेव्हलप झालेला नाही आहे। कुणबी म्हटल्यानंतर शेतकरी वर्ग हा आलुतेदार आणि बलुतेदार जो वर्ग आहे, हा वर्ग अजून विकसित झालेला नसताना पुढारलेला जो समाज आहे, माझं असं म्हणणं आहे की पुढारलेल्या समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, त्यांना वेगळं 50% आरक्षण ऑलरेडी आहे, पण जर त्यांच्यामध्ये जर आर्थिक मागासलेलापणा असेल तर त्या लोकांना WEC किंवा इतर जे आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण दिलेलं आहे किंवा अजून त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, परंतु या समाजाचा जोपर्यंत विकास होत नाही कुणबी समाजाचा, तोपर्यंत शासनाने, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, या शासनाने या समाजाची ढवळाढवळ करू नये, त्यांच्यावर अन्याय करू नये, त्यांना माणूस म्हणून जगू द्यावं आणि माणूस म्हणून त्यांना वावरू द्यावं, त्यांचा उत्कर्ष करणं हे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं कर्तव्य आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांना मी विनंती करतो, दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांना मी विनंती करतो की अशा प्रकारचे भांडणं लावून देशाचा विकास साध्य होणार आहे का? तुम्ही म्हणता आजचे दिन येणार आहे, काय आजचे दिन आलेले आहे? अहो, या गरिबांना अजून काही शिक्षणाचं दार उघडलेलं नाही, नोकऱ्या लागलेल्या नाही, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आजही अन्याय केला जातो। अहो, थोडक्यात घ्या ना की आपण जर बघितलं की सर्वोच्च पदावर असलेले भूषण गवई मुख्य न्यायाधीश, त्यांच्यावर बूट फेकला जातो, अजूनही जातीवाद आहे, तरी तुम्ही आरक्षणामध्ये भांडणं लावताय। म्हणजे तुम्हाला काय करायचं? विकास तर करायचा नाही, पण भांडणं लावून एकामेकाचे गळे दाबण्याचा प्रयत्न हे शासन इंग्रजांसारखं म्हणतात ना, तोडो आणि राज्य करो, हे तोडण्यासाठी षडयंत्र चालू आहे। म्हणून मी कुणबी समाजाच्या आजच्या एल्गार मोर्चाला दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, आरक्षण बचाव कृती समितीचा मी आज जाहीर पाठिंबा देतो। जो काही लढा आहे, हा लढ्याला जाहीर पाठिंबा देऊन आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या देशात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांची सत्ता, आपल्या समाजाची सत्ता, गरिबांची सत्ता, माणसाचं शोषण करणारे अशा गुंड लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं मी वचन देतो आणि 2 शब्द संपवतो। जय कुणबी, जय आरक्षण आणि जय संविधान।